पुण्यात प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येतात। अगोदर कोर्सेगाड अपघात असेल, काल ड्रग्सचं एकदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्स सापडलं गेलं होतं। त्याच्याचबरोबर पोर्श जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी हजारो कोटी रुपयाचं ड्रग्स हे सापडलेलं। त्याच्याचबरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिनधास्तपणे न घाबरता ड्रग्सचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो। म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे, त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्सच्या धुंदीमध्ये अडकलेला हे आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे फडणवीस साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपच्या नेत्यांना विनंती केली होती की त्यांना पदमुक्त करावं। मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे, तिथं कोयता गँग असेल, ड्रग्सचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल, गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली, गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला। त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा, कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे। कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आता वाढत चाललेल्या आहेत। ये अभी ड्रग्स का मामला आपने बताया, अभी कल एक वीडियो वायरल हुआ है जिसमें दो युवक जिस तरह से ड्रग कंज्यूम कर रहे हैं, कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर सिचुएशन लेके स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट पुणे और नागपुर, उस पर किसी बात की चर्चा हुई है और क्या हालात लगते हैं? उड़ता हुआ पंजाब जैसे है वैसे उड़ता हुआ पुणे, उड़ता हुआ महाराष्ट्र की परिस्थिति आज है। ड्रग्स का इस्तेमाल युवा वर्ग बहुत ज़्यादा परसेंटेज में करना चालू कर दिए। दूसरी बात, अगर हम महाराष्ट्र की बात करें तो जो होम डिपार्टमेंट है उनके माध्यम से जो लॉ एंड सिक्योरिटी का विषय है वो बहुत गलत तरीके से हैंडल किया गया है। अगर आप देखें तो पुणे में कोयता गैंग है, मर्डर परसेंटेज बढ़ गया है, गुंडों का इस्तेमाल इलेक्शन में महायुति मतलब एनडीए के जो घटक पक्ष है उन्होंने बहुत ज़्यादा तरीके से किया है। तो शायद गुंडों को और ये जो ड्रग्स माफिया है उनको ऐसा लगने लग गया है कि एनडीए जो सरकार है, भाजपा का जो सरकार है वो गुंडों का सरकार है, यहाँ पे कुछ भी किया जाएगा तो हमको सपोर्ट किया जाएगा। इसलिए ये जो सरकार है वो लोगों के हित का निर्णय न लेते हुए वो सिर्फ किसको मंत्री पद देना है, कौन सा पद लेना है, इसमें बिजी है। इसलिए इस अधिवेशन में हम ये भी मुद्दा ड्रग्स का विरोधी पक्ष या एनडीए का जो भी घटक पक्ष है हम सब मिलकर वहां पे ये मुद्दा लेंगे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।